माहिती पण नव्हतं की मी त्यांना बघते आहे. असं असतं आमच्याकडे दुपारी प्रत्येकजण आपला मोबाईल घेऊन बसलेला. चला आता करूया मस्त चहा. खूप दिवसात मी चहाचा व्लॉग केला नाही आहे, त्यामुळे आज आपण चहा करूया आणि त्याचा व्हिडिओ बनवूया. चला, मस्त पाऊस पडतो आहे आणि एकदम टिपिकल चहाची वेदर आहे. मस्त वाटतं आहे एकदम. ओ माय गॉड, आमच्याकडे भाजी आणल्यानंतर ती धुवून पसरवून वाळवून आणि मग फ्रीजमध्ये ठेवल्या जाते. त्यामुळे हे माझ्या नवऱ्याने धुतलेली भाजी आहे. मी काय करत होते, माझी थोडी दुपारची वामकुक्षी चाललेली होती. तर आता आपण चहा करूया मस्त. तर आमच्याकडे हे 4 रंगाचे 4 कप आहेत. प्रत्येकाचा आपला रंग आहे. हा बाबांचा, हा माझा, हा माझ्या नवऱ्याचा, हा माझ्या आईचा. आणि हे बदलत नाहीत अजिबात. पण आता हे खराब झाले आहेत, हे पायातनं तुटलं आहे. तर आता याला चेंज करायची वेळ आली आहे. माझी शुगर वाढली आहे, मला कमी साखरेचा चहा प्यायचा आहे. सध्या साखरेवरती बरंच काही काही संशोधनं चालली आहेत की साखर खाऊ नका अजिबात. आणि म्हणे जिलबी आणि गुलाबजाम हे आरोग्याला अत्यंत वाईट. त्यामुळे आमच्याकडे एक मोहीम सुरू झाली आहे की साखर खायची नाही. बघूया कुठपर्यंत फॉलो होत आहे. आल्याशिवाय चहाला राम नाही आणि जीवाला आराम नाही. हा कसा मस्त उकळतोय. 4 कप चहा, पण आम्ही अर्धा कप पितो दुपारचा. त्यामुळे टोटल 3 कप, त्यातल्या 2 कप पाणी आणि 1 कप दूध. दुधट चहा पितात सगळे. पिलो चाय पिलो, गरम चाय पिलो. ते आजकाल खूप ठिकाणी अमृततुल्य वगैरे असं लिहिलेलं असतं ना जिथे चहा मिळतो. त्याच्याही पेक्षा अमृततुल्य आपला घरचा चहा होतो. आहा, फ्लेम वाढवल्याबरोबर आतलं सगळं हललं आहे. आणि असा हा चहा बिन साखरेचा प्यायचा किंवा अगदी कमी साखर घालून प्यायचा ही कल्पना सहन होत नाही आहे, पण करणं भाग आहे. शुगर वाढवून घ्यायला कोणी सांगितलं? चमचा कुठे आहे रे? अरे 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 अरे,
मस्त मस्त चहा तयार. आता एक मिनिट याला राहू द्यायचं पडलं ह्याच्यात आणि मग त्याला गाळायचा. कसला आवाज येतो हा कळत नाही मला. बघायला जावं तर काहीच दिसत नाही. कुठला किडा आहे देव जाणे. आमचा कमी साखरेचा काढून ठेवून आईबाबांच्या चहामध्ये साखर घालायची. तर असा मस्त चहा करून त्याचा आस्वाद घ्यायचा. इकडे या देशपांडे. देशपांडे आपल्या स्थालात आहेत. बसा इकडे, बायको जवळ बसा. या ना, आता मी थोडा तिकडे चाललो आहे. चहा आणि दुपारचं काहीतरी थोडंसं चवम्याऊ.